आहे आणि आपण सगळ्यांनी वसंतात जायचंय आणि आनंद घ्यायचा, सगळं विसरून जाऊया, आनंद घेऊया। अगदी अनादी कालापासून आपल्या सभोवती ऋतुचक्र सारखं फिरतच असतं। ऋतू म्हणजे तरी काय हो? ऋतू म्हणजे फिरता किंवा बदलता काळ। संपूर्ण सृष्टीला यातला प्रत्येक शब्द निवडून वेचून घेतलेला आहे। संपूर्ण सृष्टीला आपल्या बाहुपाशात वेढून टाकणारा, सृष्टीला कवटाळणारा, थोडा अजून जरा खाली करा, थोडा येतोय पण मला थोडं असं अजून हे व्हायला लागतंय। हा आता बस, बस येस, थँक्यू। संपूर्ण सृष्टीला आपल्या बाहुपाशात वेढून टाकणारा, सृष्टीला कवटाळणारा, प्रसंगी हर गटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि त्याचप्रमाणे तिचा सगळा नखरा आणि साजशृंगार हाताने ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वाऱ्यात सुकवणारा, आपल्या धारांनी चिंब चिंब भिजवणारा, काळाचा इतकासा एक लहान अंश म्हणजे ऋतू। काळाची जणू काही इवली इवली ही पावलंच, पण हा काळ आहे तरी कसा, दिसतो तरी कसा, अजून कुणालाच उमगलेलं नाही। आणि म्हणूनच अगदी प्राचीन काळापासून सूर्यालाच काळ म्हणायची प्रथा पडलेली आहे। शिवाय चंद्राच्या आगमनानुसार महासागरांना येणारी भरती ओहोटी पाहून चंद्राच्या कलाप्रमाणे मानवाने कालाला चंद्राचं सौम्य रूप कल्पलेलं आहे। खरं सांगू, गर्भाचा अधिष्ठाता देव म्हणून चंद्र ओळखला जातो। आणि पुढचं वाक्य मुद्दाम साठवण्यासारखं आहे, चंद्र गर्भपेशीच्या शिवणी शिवतो असं वेदात उल्लेख आहे, वेदात लिहिलेला आहे। चंद्र आपल्या अमृतमय किरणांनी गर्भात जीवनाचा अंकुर रुजवतो आणि म्हणूनच स्त्रीच्या ऋतुस्रावाचा आणि चंद्राचा अगदी जवळचा संबंध आहे। म्हणून फिरून फिरून येणारा सृजनशील असा तो काळ म्हणजेच आपण त्याला ऋतू म्हणतो आणि कालमापन करणारं, कालमान मोजणारा असाही त्याचा अर्थ आहे। हे ऋतुचक्र आपल्या मनावर सतत मोहिनी घालतच असतं। विशेषतः नवचैतन्याचा प्रासाद ल्यालेले वर्षा आणि वसंत हे ऋतू तर राजदाम्पत्यासारखे मनावर गारूड करतात। आणि म्हणूनच या दोन ऋतूंच्या, वर्षा आणि वसंत, या दोन ऋतूंच्या नादमाधुर्याला शब्दांकित करायला अनेक साहित्यिकांनी, अनेक कवींनी शब्द भांडार अगदी मुक्तपणे उधळलेला आहे। या उधळलेल्या रंगमोहिनीचे, गंध अभिलाषेचे आपण रसिक चाहते असतो। अर्थात यासाठी मनाच्या हळव्या कोपऱ्यात सौंदर्याच्या गंध माधुर्याची गोडी मात्र हवी, तरच सृष्टीने उघडलेला हा रंगाचा पिसारा आस्वादता येतो। 6 ऋतूंचे 6 सोहळे मनसोक्त भान हरपून आपल्याला अनुभवता येतात, नाही का? माणसाचं आणि निसर्गाचं नातं किती बरं जवळचं। आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिलं असेल पण माहिती नसेल, विशेषतः कोकणात सुद्धा आणि घाटावर सुद्धा, दोन्हीकडे वैशाखाच्या अखेरीस म्हणजे मे महिन्याच्या शेवटी साधारणपणे म्हणजे मे महिन्याचा शेवटचा जो आठवडा असतो तेव्हा लाल रंगाचे, म्हणजे हरभऱ्याच्या आकारापासून चिंचोक्याच्या आकारापर्यंतचे लाल रंगाचे मखमली लाल रंगाचे मखमली किडे, याला एकमेव नक्षत्राचं नाव धारण करणारा हा किडा आहे, याला मृगकिडे असं म्हणतात। आणि हा मखमली किडा असतो आणि हा मराठवाड्याच्या पैठण जो भाग आहे तिथे हे किडे असे हातीने पण असे हरीने म्हणजे असे गुच्छागुच्छाने पळताना दिसतात। आणि मग असा संकेत मिळतो की वसुंधरा ऋतुस्नात झाली। मी मुद्दाम शब्द वापरलाय, वसुंधरा, वसुंधारयती वसुंधारयती इति वसुंधरा, म्हणजे जिच्या उदरात किंवा जिने उदरामध्ये संपत्ती धारण केलेली आहे ती वसुंधरा ऋतुस्नात झाली, म्हणजे तिचा पिरियड सुरू झाला।
आणि म्हणूनच नंतर पाऊस गळायला लागतो. कालिदासाने या किड्यांचं नाव, ज्याला मृग किडे असं म्हणतात, त्याचं नाव इतकं सुंदर ठेवलेलं आहे, इंद्रगोप किडे. इंद्रगोप किडे बघितले ना आपण सगळ्यांनी. हे किडे फार सुंदर आणि असे मखमली दिसतात आणि मराठवाड्याच्या पैठण भागामध्ये हे किडे दिसले की तिथल्या महिला हळद कुंकू घालून त्याची पूजा करतात आणि इंडिकेटर ऑफ रेन, पाऊस आता नक्की चांगला गळणार अशी शाश्वती किंवा एक खात्री मिळते आणि नंतर पाऊस गळायला लागतो. साधारण जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात पावसाची सुरुवात होते आणि नक्षत्राचं नाव धारण करणारा हा एकमेव किडा आहे, ह्याचं नाव इंद्रगोप किडे. सृष्टीला वर्षा ऋतूनं नेसवलेलं हिरवं कंच वस्त्र आणि दिलेला साजशृंगार उतरवण्याचं काम शिशिर ऋतूचं. वर्षा ऋतूतला थोडीशी सृष्टी स्लाइड असतात तेव्हा खूप आणखीन छान वाटतं. साजशृंगार उतरवण्याचं काम शिशिर ऋतूचं. शिशिर ऋतू म्हणजे आपल्याला माहिती असेल साधारण जानेवारी संक्रांतीच्या सुमाराला. शिशिर ऋतूतल्या संध्याकाळी सैरावैरा धावणारा बेलगाम आणि स्वच्छंद वारा झाडांशी झोंबायला लागतो. पानापानाशी त्याची दांडगाई सुरू होते आणि त्याच्या या मस्तीने आणि दांडगाईने आणि घुसळण्याने जणू काही हार पत्करलेली पानं त्याच्या अंगावरून गोल गोल फिरत जणू काही गिरक्यांचा नाच करतायत की काय असं भासतं आणि बुंध्याशी पानाचा ढीग तयार होतो. वाऱ्यामुळे धुळीचे लोट पसरतात. उघडे बोडके निष्पर्ण वृक्ष व एकांड्या शिलेदारासारखे वाऱ्याशी लढत राहतात. ही पानगळ पाहिली की संत कबीराचा दोहा अगदी नकळत ओठावर येतो. संत कबीर म्हणतात, पान पडत यो कहे तरुवर बनराई, पान पडत यो कहे तरुवर बनराई, अबके बिछुरे ना मिलेंगे दूर पडेंगे जाई. रुखडा बोले पान से, रुखडा म्हणजे पानगळ, रुखडा बोले पान से सुन पत्ते मेरी बात, रुखडा बोले पान से सुन पत्ते मेरी बात, इस घर की यही रीति है, इक आवत इक जाय, इक आवत इक जाय. म्हणूनच मला असं वाटतं किती मोठं तत्वज्ञान सांगितलंय. घरात जेव्हा नवीन बाळाचं आगमन होतं तेव्हा कोणीतरी जातच असतं. हे किती छान तत्वज्ञान संतांनी कबीरांनी सांगितलंय. खरं सांगू का, माघ महिन्याच्या अखेरपर्यंत साऱ्या धरतीचं हे काट टाकणं असंच चालू असतं. पानं गळल्यानं श्वास रोखून धरल्यागत झाडं भासतात. खरं तर सांगू का, आधीचा शिशिर असतो ना तोही लांबणारा असतो आणि नंतरचा ग्रीष्म सुद्धा लांबणारा असतो. पण या दोहोंच्या मध्ये अगदी थोड्या काळासाठी तो येतो. अगदी पाहुण्यासारखं हो, एखाद्या अनभिषिक्त सम्राज्ञीसारखा फाल्गुनाच्या खांद्यावर हात टाकून आपलं लाजरं बुजरं पाऊल टाकत येतो की होतो. कोण काय विचारताय? वसंत ऋतू, ऋतुराज वसंत, ऋतुराज वसंत. यालाच मधु माधव, मधु म्हणजे चैत्र आणि माधव म्हणजे वैशाख असंही म्हटलं जातं. आणि त्यानंतर डार्लिंग ऑफ स्प्रिंग ही कोण आहे? ब्रँड अम्बॅसिडर, वसंत ऋतूची राजदूती, ब्रँड अम्बॅसिडर म्हणजे ही. आणि म्हणूनच दोन ओळी आधी सांगते. ग्रीष्म टाकीतो जाळून धरती, मुखे जलाशय मनित गमगती, मेघ ओतती त्याच्यावरती, अमृत सडे सारखा काळ चालला पुढे. आणि शिशिर नेतो हिरवी पाने, झाड उभे हे केविल वाणी, वसंत येऊन पुन्हा आगळा, साज तयावर चढे, सारखा काळ चालला पुढे, काळ चालला पुढे. आणि ही ब्रँड अम्बॅसिडर. आणि आपल्याला कदाचित माहिती असेल की नाही मला माहिती नाही, मी शांताबाई शेळक्यांच्या साहित्यपटावर आणि जीवनपटावर चैत्र यामिनी म्हणून कार्यक्रम करत होते. त्यावेळेला मी सहज बोलताना असं म्हटलं की कोकिळेच्या कंठातून जितका सहज स्वर फुटतो तसं काहीतरी बोलत होते. पुढे मध्यंतर गडकरीला कार्यक्रम होता, गडकरी रंगायतला. मध्यंतरात एक गृहस्थ आले, जोशी आडनावाचे, आले आणि म्हणाले, अहो तुम्हाला माहिती आहे का की, म्हटलं काय म्हणताय तुम्ही, कोकिळ गातो की कोकिळा तुम्हाला माहिती आहे का? म्हटलं हो कोकिळ गातो, तो कोकिळ. हे तुम्ही आत्ता म्हणालात कोकिळेच्या कंठातून, म्हणजे माणसं किती ध्याने ऐकत असतात, लक्ष देऊन. म्हणून म्हणात अहो मी कोकिळच्या कंठातून कसं म्हणू? म्हटलं मला माहिती आहे की निसर्गातले सगळे नर हे सुंदर असतात आणि माद्या ह्या कुरूप असतात. वास्तव आहे, ते तुम्हाला दिसेलच पुढे एका स्लाइडमध्ये हे आहे. म्हणजे त्या कोकिळेचा फोटो आहे. तर
खरब्या रंगाची आणि असे देवीचे व्रण कसे असतात तसं असलेली कोकिळ असते. आणि कोकिळ मात्र मला नेहमी असं वाटतं की योगासनं करणारा एकच पक्षी म्हणजे कोकिळ. सडपातळ, छान लाल डोळे आणि बघावं. आणि म्हणूनच या राजदूती ब्रँड अँबॅसिडरचं कौतुक करते. प्रातःकाळी कुणी कोकिळा तरुशी खरी वैसोनी, उच्च स्वराने गाऊ लागली जगता लागोनी. वसंतराये आज्ञा देऊने मजला पाठविले, राजदूती वी आज्ञा त्यांची सांगाया आले. वसंतराया येईल आता तुम्हा भेटाया, राजदर्शना सज्ज राहावे आले सांगाया, आले सांगाया. असा हा वसंत आणि ही त्याची राजदूती. खरं सांगू का, अहो वसंतागमनाच्या नुसत्या शंकेनही वृक्षवल्ली मोहरून उठते. बेचक्या बेचक्यातून नवसृजनाची लाल गुलाबी तांबूस फुलपाखरं डोकवायला लागतात. वसंताबद्दल पंडित गुरुदेव रवींद्रनाथ टागोर अशी कल्पना करतात की या वसंताला झाडं म्हणतात की आम्ही जरी तुला ओळखलं नाही तरी हे वसंता तू मात्र आम्हाला ओळख आणि कळ्यांच्या कानात तू गाणं गा. त्यांना फुलं, पुढे झाडांना वाटतंय की फुलं उमलल्यामुळे माझ्या हृदयात चैतन्याचं गाणं सुरू होईल, तेव्हा मी वसंताला अगदी नक्की ओळखीन. आणि पुढे वसंतच झाडांना विचारतो की मी वाट चुकलेल्या वाटसरूसारखा जर आलो तर सारी सृष्टी मला ओळखेल ना. खरं सांगू का की गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या ह्या सगळ्या वर्णनाची प्रचिती आपल्यापेक्षा सुद्धा परदेशात येते. कारण परदेशामध्ये बर्फ वितळायला लागतं आणि त्या वितळलेल्या बर्फातून गवत डोकवायला लागतं आणि त्या गवतातून कधी त्या हिरव्या ह्याच्यातनं फुलं डोकवायला लागतात कळतच नाही. हा परदेशातला वसंत. किती सुंदर फुलं डोकवत आहेत. माझ्याकडे जवळजवळ 20 स्लाइड्स आहेत त्याच्या, पण फोटो मात्र मी 2च केलेत कारण एवढे सगळे घेऊन जाताना त्रासदायक होतात. आणि हा एक आहे, हा ट्युलिपची फुलं आहेत. परदेशात अतिशय सुंदर नजारा दिसतो वसंतामध्ये. उन्हामुळे झाडावर कोवळ्या पालवीची लाजरी हिरवळ उभी राहते. खरं सांगू का, मुंबईत पिंपळ वृक्ष अगदी बघावा आणि बहुतेक थोड्या अंतरावर मुंबईत का होईना पिंपळ अगदी असतो. यांच्या शेजारी आहे सामंतबाईंच्या. निष्पर्ण फांद्यावर अचानक तांबूस कोवळी चकाकी उमटवायला लागते. पोपटी रंगानं झाड खुलून जातं आणि वाटतं अहो आपली नजर चुकवून कुणीतरी खट्याळ खोटकर वनदेवता पोपटी रंगाची फुंकर तर घालून गेली नाही ना. किंवा कुणी जादूगार हिरव्या रंगाच्या पिचकाऱ्या तर या झाडावर अचानक मारून देणं गेला आणि आपण बघितलंच नाही त्याला. निसर्गाच्या लिपीतून अजब गाडुलिडी असणारा बहिणाबाईंचा वसंतही त्यात आपल्याला दिसतो. आपल्या भोवतीच्या या निसर्गाला न्याहाळताना डोळ्यात मात्र सौंदर्य दृष्टी हवी. कारण असं म्हणतात की सौंदर्य हे बघणाऱ्याच्या डोळ्यात असावं लागतं आणि नादमधुरता ऐकणाऱ्याच्या कानात असावी लागते. म्हणून नाही तर काय होतं माहिती का की किती सुंदर समोर असला तरी सगळी काळजांची सेंचुरीची पृथ्वी डोक्यावर असेल तर कुठे ते पोचणार शब्द आणि कुठे तो रंग पोचणार आहे नाही का. आणि म्हणून पहिल्यांदा मी सांगितलं की सगळ्या काळजा सगळं विसरून जाऊया आणि आपण निसर्गाचा आस्वाद घेऊया. आणि म्हणून आठवतात कोण, सुरेश भट. काय म्हणतात, मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो, मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो, तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो. असेच रोज न्हाऊनी लपेटवू नको वळे, असेच चिंबकेस तू उन्हात सोड मोकळे. तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच हुंगतो, तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो. अशीच रोज अंगणी लवू नवेच तू फुले, असेच सांग लाजुनी कळ्यास गुज आपुले. तुझ्या कळ्या तुझी फुले इथे टिपून काढतो, तुला न सांगता. अजून तू अजाण ह्या कुवार कर्दळी परी, गडे विचार जाडत्या जुईस एकदा तरी. दुरून कोण हा तुझा मरंद रोज चाखतो, तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो. तसा न राहिला आता उदास एकटेपणा, तुझीच रूप पल्लवी जिथे कुठे करी खुणा. पहा कसा हवेत मी,
पहा कसा हवेत मी तुझ्या सवे सळाळतो, तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो, वसंत रोज पाहतो. या टाळ्या सुरेश भट कवींसाठी होत्या. आपल्या भोवतीच्या आंबा, लिंब, जांभळी, आवळी, कदंब या साऱ्या जणी अहो नवपालवीने मोहरून जातात. जणू जणू ही धरा गंधवती होते. रूपगंधाच्या वैभवाचं नवतारुण्य झळाळू लागतं. कसं बरं? ऐकूया. शब्द शांताबाई शेळक्यांचे आहेत. त्या लिहून जातात, वसंत रंगात न्हाला ग, वसंत रंगात न्हाला ग, वसंत अंगात आला ग, पळस पांगारा शीतळ अंगारा लेऊन केशरी झाला ग, वसंत रंगात न्हाला ग, वसंत वनात भ्रमला ग, वसंत वनात भ्रमला ग, वसंत फुलात फुलला ग, होऊन भुंगा होऊन भुंगा घालतो पिंगा, मादक मधुरस प्याला ग, वसंत अंगात आला ग, वसंत भलत्या घाईत ग. मगाशी म्हटलं अगदी थोड्या काळासाठी तो येतो. वसंत भलत्या घाईत ग, घुसला आंब्याच्या राईत ग, कोयल होऊन पंचम लेऊन बोलतो कुहू कुहू बोला ग, वसंत रंगात न्हाला ग, वसंत भवती फिरला ग, वसंत भवती फिरला ग, वसंत प्राणात भरला ग, पदर ओढीत लाडानं वेढीत साजण होऊन आला ग, वसंत रंगात न्हाला ग, वसंत अंगात आला ग. शांताबाई शेळके सगळ्यात आवडत्या कवयित्री. चैत्रातल्या पालवीचं रूप हे कुठेही गेलं तरी मनोहारीच दिसतं. गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत झाडं अशी मोहरून उठतात. रसवंती भूदेवी बरोबर ऋतुराज कुसुमाकर मनमुक्त होरी खेळतो. अनंगाच्या वैभवाचे शतरंग उधळून रंगपंचमी खेळतो. आया वसंत आया, कोयल बोली वसंत आया, कुंज कुंज कल शोर मचाया, फूलों ने मधुकर मधुबन महकाया, मदनमस्त मधुकर मंडराया, स्वागत करने चले पखेरू, आया वसंत आया, कोयल बोली वसंत आया. खरं सांगू, पराग कणांवर लोळणारा हा वसंत, पराग कणांवर लोळणारा हा वसंत, पुष्पधुळी माझे लोळे वसंत, असं संत मुक्तेश्वरांनी लिहिलंय. नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरलेल्या वसंताबद्दल ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर बोळगे फळभार लावण्येसी. आणि म्हणूनच जे मधु माधव असं जे समर्पक शीर्षक आहे त्याचं, ते फार भावतं. खरं सांगू, आपण सगळे भाग्यवान आहात, कारण चैत्रात हा कार्यक्रम होतोय. चैत्र हा वसंताचा आत्मा आहे, वसंताचा आत्मा. आणि ऋतुराज वसंताचं स्पंदन पावणारं हृदय म्हणजे चैत्र. धुंद हिरवा मोहक गहिरा, वसंत आला नाचत ग, वसंत आला नाचत ग. मग अशी पिंपळ दाखवायचा राहिला. या वसंतामुळे अहो वनस्पतींची कळाच पालटते. आपलं जादू भरलं साम्राज्य उभं करण्यात तल्लीन झालेल्या वसंताला, या ऋतुराजाला पाहून काय बरं वाटतं? नवसुमनांचा नवकलिकांचा, नवसुमनांचा नवकलिकांचा बहर घेऊनी आला, बहर घेऊनी आला, ऋतुराज आज वनी आला, ऋतुराज आज वनी आला. विद्याधर गोखले हो पुढे लिहून जातात, कुंज कुंज आली, कुंज गुंजले, आली म्हणजे भुंगा, बघ झंकारित आला, सुरस रागिणी नवप्रणयाची कोकिळ छेडित आला, नवथर सुंदर शीतल निर्झर त्यात रंगुनी गेला, ऋतुराज आज वनी आला, ऋतुराज आज मनी आला. खरं सांगू, वर्षभर अगदी स्वतःलाही विसरून गेलेली ती योगासन करणारी सुंदरी पाना आडून कधी कुहू कुहू गायला लागते समजतच नाही. आणि नकळत ओठावर शब्द येतात, भूलोकीच्या गंधर्वा तू, भूलोकीच्या गंधर्वा तू, अमृत संगीत गा गा रे कोकिळा गा, असे शब्द येतात. अहो पक्ष्यांचे प्रत्युत्सुक कंठ बेभान होऊन गाऊ लागतात. पण खरं सांगू का,
पण हे जरी बेभान होऊन गात असले तरी सुद्धा आपल्या सृष्टीमध्ये ब्रह्मदेव जी सृष्टी निर्माण करतो त्याच्यात सगळे नियम असतात नाही का. बघा, बटाट्याचं झाड आहे, त्याला काय येणार खाली? बटाटेच येणार. टोमॅटोचं झाड आहे, काय येणार? टोमॅटोच येणार. पण कवीच्या सृष्टीत मात्र त्याला स्वातंत्र्य असतो. हा, काय म्हणजे काय? मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासी, ते लिहू शकतो. प्रयत्ने वाळूचे कडर गडिता तेलही गळे, असंही तो म्हणू शकतो. आणि जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हणतो. आणि आमच्या संस्कृतमध्ये असं म्हणतात, अपारे काव्य संसारे कवी रेक प्रजापती यथास्मै रोचते विश्वम तथा वै परिवर्तते. जसं मला हवंय ना कवीला, तसं ते स्वतःच्या कल्पनेने रंगवू शकतो. आणि म्हणूनच ही कविता त्या योगासनवालीला, एक होती कोकिळा, एक होती कोकिळा, अहो गोड होता तिचा गळा, पण गायचा करी मात्र भारी कंटाळा. कारण का? खेळाचा तिला लागला लळा, पसंत पडेल आईला तिचा हा चाळा. म्हणून केली शिक्षा तिला, उंच शेंड्यावर उभी केली. मग लागली भोकाडपासून रडायला. आणि रडता रडता म्हणते कशी आईला, रडता रडता म्हणते कशी आईला, आई घालणार असशील जर मला, घालणार असशील जर मला आशा त्यांच्या क्लासला, तरच शिकेन मी गाणं गायला, तरच शिकेन मी गाणं गायला. म्हणजे खरं मूळ कवितेमध्ये घालणार असशील जर मला लता दिदींच्या क्लासला, तरच शिकेन मी गाणं गायला, पण मी आशा दिदींच्या म्हटलं. ही कविता आहे सुनीता नागपूरकर या कवयित्रींची. जरा एकदा आपण दाद देऊया, म्हणजे कवी काय कल्पना करू शकतो. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना शाळेच्या वयात शिकलेला श्लोक आठवला असेल, काकः कृष्ण पिकः कृष्ण कोभेदो पिक खाकयोः वसंत समये प्राप्ते काकः काकः पिकः पिकः. म्हणजे कोकिळा पण काळी, कावळाही काळा, मग त्याच्यात भेद काय? तर वसंत जेव्हा येतो तेव्हा कावळा तो कावळा आणि कोकिळा ती कोकिळा. पक्ष्यांचे रत्युत्सुक स्वर स्वच्छंदपणे गाऊ लागतात. अहो उन्मत्त प्रेमाची उकळीच सर्वत्र फुटलेली दिसते. नटून थटून दुसऱ्याला आकर्षित करायची चढाव ओढ लागते. आपल्यापैकी जर कोणी रेडिओ आकाशवाणी ऐकत असेल, अस्मिता वाहिनी, तर त्याच्यावर असं सुंदर वर्णन आपल्याला अनेकदा ऐकायला मिळतं. पक्षी गाणं गातात याच काळात असं म्हटलं जातं. सकाळी जर आपल्या सुदैवाने बोरिवलीकरांना बरेचदा सकाळी बुलबुलाचं खूप छान गोड गाणं ऐकायला येतं. नसा नसातून रसहा निथळे, फळभारानी तरु वाकले, बालवयाना यौवन हसले, नटता सृष्टी आज आला वसंत ऋतुराज, असं मधुकर जोशी लिहून जातात. अहो पिंपळाच्या डहाळ्या पिकल्या पिंपरांनी, तर ही जी फळं आहेत ना त्याला पिंपरं म्हणतात. आपल्याला बरेचदा माहिती नसतं. आपल्याला वडाची फळं माहिती असतात, पण पिंपराची फळं माहिती नसतात. ही पिंपरं असतात. हे सगळे पक्षी म्हणून पिंपळाच्या झाडावर खूप वेळा येतात. आणि शब्द काय आहे बघा, क्रियापद. पिंपळाच्या डहाळ्या पिकल्या पिंपरांनी लदून जातात. फारसं येणारं क्रियापद आहे. हरोळ्या तांबट धनेश बुलबुल पोपट मैना हे सगळे जण फळं खायला येतात. कोकिळ प्रियतमेला साथ घालायला लागतो. तू येतास खया जवळी, फुलवेल तरुला कवळी, मधुमरंद भरतो कमळी, पापणीत हसता डोळे, कोकिळ कुहू कुहू बोले, तू माझा अन तुझी मी झाले, असं पी सावळाराम लिहून जातात. आणि त्याला ती कशी वाटते? त्याला काय वाटतंय? रतिहुनी सुंदर मदन मंजिरी, रतिहुनी सुंदर मदन मंजिरी, मदनाचे वरदान तुला ग, मदनाचे वरदान तुला ग, असं विद्याधर गोखले सुवर्ण तुलात लिहून जातात. अशा उन्मादक अवस्थेत त्या दोघांना अडवायची ताकद आहे का कोणात? नाही. हो बसंती पवन पागल, नाजा रे नाजा रोखो खोई. आणि याचं कारण तरी काय? याचं उत्तर शांताराम नांदगावकरांनी दिलंय. हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे, प्रेमास रंग भरताना दुनियेस का डरावे, हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. एका जपानी हायकूकाराने त्याची तर कल्पना इतकी अप्रतिम आहे. ते लिहितात, द बटरफ्लाय जम्पिंग फ्रॉम फ्लावर टू फ्लावर, लव्ह लेटर्स ऑफ स्प्रिंग गॉड, लव्ह लेटर्स ऑफ स्प्रिंग गॉड.
अहो वसंताची प्रेमपत्र म्हणजे ही फुलपाखरं, तऱ्हेतऱ्हेच्या रंगाची फुलपाखरं. या काळातल्या धुंदीचं वर्णन कसं बरं करावं? मी वाऱ्याच्या वेगाने आले, तुझ्या प्रीतीने धुंद झाले, वसंतातले रंगल्याले, अशा रेशमी सांज वेळी तुझे गीत झंकारताना सूर प्याले. बंदनी चित्रपटातले हे परत नांदगावकरांचे शब्द. असे सूर झंकारले की आसमंत सुद्धा साथ देतो. आणि मग काय येतं म्हणा? आला वसंत देही मज ठाऊकेच नाही, आला वसंत देही मज ठाऊकेच नाही, हे आज काय झाले माझे मला कळेना, या नेट त्या जीवाला हे गुज आकळेना, ये गंध मोगऱ्याचा आली फुलून जाई, भीती विना कशाचा देहावरी शहारा, हे ऊन भूषवी ते सोन्यापरी शरीरा, का गुंफिली जरीने आभाळीची निळाई, आला वसंत देही मज ठाऊकेच नाही, मज ठाऊकेच नाही, असं गदिमा लिहून जातात. आणि खरं सांगू, एखाद्या उंच आम्रवृक्षावर हे बघा, मधुमालतीचा हा जो वेल आहे ना, तो मधुमालतीचा आहे आणि बाजूला आंब्याचं झाड सहकार वृक्ष म्हणतात. उंच आम्रवृक्षावर मधुमालतीचा वेल चढलेला दिसतो. गुलाबी गेंदांनी गच्च भरलेल्या मधुमालतीला आपल्या पल्लवांनी छातीशी घट्ट कवळाळून धरणारा आम्रवृक्ष. मगाशी जे म्हटलं ना, अपारे काव्य संसारे, कवी काय लिहिले तर ह्या मधुकर जोशी नावाच्या कवींनी ह्या मधुमालतीचं आणि आम्रवृक्षाचा विवाह सोहळाच रंगवलाय. कारण ती वेल त्याच्यावर चढते आणि फुलून जाते. जेव्हा उमलतात तेव्हा पांढऱ्या पाकळ्यांचं फुल असतं, लांब देठाचं, नंतर गुलाबी होतं आणि नंतर लालबुंद होतं. त्यामुळे तिहेरी रंगाचं असं त्या वेलावरती गच्चपणे गेंद आलेले दिसतात. आम्रतरुषी लग्न लागले आज मालतीचे, आम्रतरुषी लग्न लागले आज मालतीचे, चला फुलांनो वेचू आपण क्षण हे भाग्याचे. आता विवाह सोहळा आहे ना, दाही दिशांनी मंडप केला, दवबिंदूंनी सडा शिंपला, पवन वाजवी धुंद मनाने स्वरते सनईचे, हिरवा शालू नेसून सुंदर सृष्टी सजली आज मनोहर, मंगलाष्टके पक्षी गाती आज ते कंपित शब्दाचे, चला फुलांनो वेचू आपण क्षण हे भाग्याचे. अंतःपट पानांचा सरला शुभमंगल ही झाली वेळा, सारे बगती मिलन झाले प्रेमी हृदयाचे, चला फुलांनो वेचू आपण क्षण हे भाग्याचे, क्षण हे भाग्याचे. आणि मग असं असताना गदिमांची प्रेयसी लांब राहील का हो? काय म्हणतात गदिमा? वसंत काली वनी दिनांती, वसंत काली वनी दिनांती, एकच पुषिते तुझे एकांती. काय बरं? एकांती करो कोमल माझा, हाती घेशील का माझा होशील का. आणि गंमत सांगू का, जेव्हा लहान वय होतं ना माझं, त्यावेळेला मला असं वाटायचं की फक्त हिंदी कवींना प्रेम कळतं, आपल्या मराठी कवींना काही प्रेम कळत नाही. म्हणजे आतिक्या खंडाला चुम्मा चुम्मा दे रे किंवा इलू इलू आय लव यू सगळं हिंदी कवींनाच कळतं. मग म्हटलं आता आपण बघूच या काय मराठी कवी काय लिहितात. मग गदिमा काय लिहून जातात? नसेल माहित तुला कधी ते, रोज तुझ्या मी स्वप्नी येते, त्या स्वप्नांच्या आठवणीया ओठा देशील का माझा होशील का. आता बघा, आठवणी ओठा देणं आणि चुम्मा चुम्मा दे रे, काय वेगळं आहे. फक्त आपली मराठी संस्कृती सभ्यता जपणारी आहे म्हणून डायरेक्ट चुम्मा चुम्मा दे रे नाही, तर व्यंग्यार्थाने सूचक अर्थाने आठवणी ओठा देणं आहे. हे गदिमा आहे आणि हे आपलं मराठीचं अभिजात पण आहे असं मला काम सांगावं असं वाटतं. आता पुढचं जे झाड आहे ना, त्याचं सीता अशोक. मुंबईमध्ये बरीच झाडं आता दिसायला लागलेत. पूर्वी मलबार हिलवर एकच झाड होतं, पण आता खूप ठिकाणी ही झाडं दिसतात सीता अशोकाची. असं म्हणतात की दर 12 वर्षांनी हा वृक्ष फुलतो आणि एखाद्या सुंदरीने लत्ता प्रहार केला, लाथ मारली की तरच हा वृक्ष फुलतो असं म्हणतात, पण आता दरवर्षी फुलतात.
झाल्या मला वाटतं लाथा खाऊन त्याच्या. आणि विशेष म्हणजे हे झाड, हे फुलं मधानी ओथंबलेली असतात म्हणून अनेक कीटक, किडे, पाखरं सगळी मध प्यायला इथे या झाडावर येत असतात. सर्व फुलात हिरिरी नटणारं जर फुल कोणतं असेल तर उग्रगंधी घाणेरी. बघा, गुलाबीत एखादं पिवळं, पिवळ्यात शेंद्री, शेंद्रीत एखादं जांभळं. आपण ह्या झाडाला अगदी तुच्छतेने घाणेरी असं म्हणतो, परंतु गुजराथमध्ये या झाडाला विशेष महत्व आहे. आपण तुच्छतेने जरी त्याला म्हटलं तरी तिच्या अतुलनीय रंग सौंदर्याला दुर्लक्षित आपण केलंय. पण गुजरातीत मात्र याला चुनडी असं नाव आहे, चुनडी. आणि असं यथार्थ नामाभिधान आहे. आणि फुलाचं हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? राजस्थानी, काठेवाडी त्या भडक चुनड्या लक्षात येतात ना, नाच करणाऱ्या फेर धरून. आणि मग त्याचं रहस्य उलगडतं असं दुर्गाबाई भागवत लिहितात, मी नाही ना. आणि या वसंताचंच आणखीन एक हे म्हणजे ज्या बाईंचा, कवयित्रीचा अभ्यास करून एक पुस्तक साकारले, संजीवनी मराठे. 1916 सालचा त्यांचा जन्म आहे. संजीवनी मराठे व्यक्तित्व आणि कर्तृत्व नावाचं पुस्तक आहे माझं. आणि त्याला आता नुकतेच 2 पुरस्कार मिळाले. तर त्याच्यात संजीवनी बाई लिहून जातात वसंताबद्दल. वाजे वसंत वीणा तव नाद ऐकते मी, उमलावया नव्याने मी थांबते इथे मी थांबते इथे मी. आणि आपल्याला ही बंदिश आपल्याला नक्की, मला वाटतं भीमसेन जोशींच्या आवाजात नक्की ऐकली असेल. केतकी गुलाब जुही चंपक बन फुले, ऋतू वसंत अपनोकंत गोरी गरवाल गाये. हे ऐकलंच असेल नक्की. ही सीता अशोकाची झाडं. आणि उभा वसंत समोरी, भिजे रंगात चुनडी कोरी, लाल गुलाबी सावरी घोळ, शालूचा आवरी, आली वयात नवथर तरुणी, असे शांताबाई लिहून जातात. या काळामध्ये शांताबाई आणि दुर्गाबाई भागवत आणि शांताबाई शेळके या दिवसात माझ्या बऱ्याच दोघी आवडत्या आहेत. आणि ऋतुवैभव हे जे शांताबाईंचं, या दुर्गाबाईंचं पुस्तक आहे ते खूपच देखणं आणि छान आहे वाचण्यासारखं. या दिवसात माड आणि सुरमाड जे कोकणातले असेल त्यांना माहिती असेल की जेव्हा होळी बांधतात होळी, त्यावेळेला त्याला ही सुरमाड नावाचं जे झाड आहे त्याचं म्हणजे जिवंत कापून ते झाड मध्ये उभं करतात. या झाडाचा तसा खाण्यासाठी किंवा असा काही उपयोग होत नाही, फक्त पक्ष्यांसाठी. असे लांब फळांचे फुलांचे गोस येतात, त्याचंही काही करत नाहीत. त्याला सुरमाड किंवा भेरली माड असं म्हटलं जातं. या पल्लवांचा नखरा काही औरच असतो. चैत्र पालवीचं शुभ्र हास्य फुलतं, ते अत्तर कुप्या लवणणाऱ्या जाई, जुई, मोगरा, मल्लिका, मदनबाण, चाफा, अनंत, सायली, कवठी चाफा अशा सगळ्या फुलातनं याचा मोहक पण मादक गंध चित्तवृत्ती उल्लसित करतो. एवढं मात्र अगदी नक्क खरं. हे बघितलं तरी असं प्रसन्न वाटून जातं. आणि सुदैवाने आमच्या भागात खूप अजूनही फुलं आपल्याला दिसतात. आणि मग ही सगळी फुलं बघितली की आपल्या ओठावर नकळत शब्द येऊन जातात. अजून गुंगी मध्ये मोगरा, त्यात असल्या केसांच्या वासे, अजून त्या पात्यात लव्हाळी होतच असते आपुले हासे, अजून त्या झुडपांच्या मागे सदा फुली दोघांना हसते, अजून आपुल्या आठवणींनी शेवंती लजवंती होते. आपण वसंत बापट यांच्यासाठी दाद देऊया, त्यांचे हे शब्द आहेत. आणि दशरथ पुजारी यांचा स्वर आणि संगीत सुद्धा. ती वेल भरून येवरी गंध फेकिते कळी, प्रीत याहुनी नसे या जगात वेकळी. या निष्कर्षाप्रद रमेश आणावकर येतात. आणि पुढचं जे गाणं सांगणार आहे, पुढचं जे वसंतातलं गीत या सगळ्या फुलांबद्दलचं, ते आहे गदिमांचं. पण ते गाणं सांगण्यापूर्वी एक छोटीशी माझ्याकडे आठवण आहे, ती सांगते. की काही वर्षांपूर्वी डोंबिवलीला एक कुलकर्णी ब्रदर्स नावाचे मिठाईवाले आहेत, कदाचित असेल कोणी तर माहिती असेल. त्यांच्या दुकानाचा रौप्य महोत्सव झाला आणि म्हणून त्यांना एक कार्यक्रम करायचा होता. म्हणून त्यांनी काय केलं की पहिल्या गिऱ्हाईकापासून
ते अगदी आत्ताच्या गिराईकापर्यंत प्रत्येकाकडनं 10 मराठी गाण्यांची यादी मागवली. तुमच्या पसंतीची 10 गाणी कळवा आणि मग त्या सगळ्या गाण्यांच्या याद्यातनं ज्या गाण्यांना जास्त पसंती मिळाली त्या गाण्यांचा कार्यक्रम केला आणि त्या कार्यक्रमाचं निवेदन करायचं भाग्य मला मिळालं. आणि विशेष म्हणजे त्या सगळ्या याद्यातनं ज्या गाण्याला सर्वोत्तम गुण मिळाले ते शब्द होते अर्थातच गदिमांचे. गदिमा लिहून जातात, लपविलास तो हिरवा चाफा, सुगंध त्याचा छपेल का, प्रीत लपवनी लपेल का, प्रीत लपवनी लपेल का. ह्या गाण्याला सर्वोत्तम पसंती मिळाली. एकदा गदिमा स्वतःबद्दल म्हणायचे, ज्ञानी याचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे, माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. आणि पुलं असं म्हणायचे, पाया पडती राजकारणी करणी ऐसी थोर, मराठीत तू बिनदाढीचा रवींद्रनाथ टागोर. असे आपले गदिमा. धुलईस येणारा मोगऱ्याचा सुगंध रात्र बेचैन करून जातो आणि मग या बेचैनीनंतर ओठात शब्द येतात, घ्या ना मला जवळ तुम्ही. आता वसंत बापटांचे शब्द आहेत, थोडेसे जरा हटके असतात. घ्या ना मला जवळ तुम्ही, ही वेल बहरात आली झुकू, खुडता कळ्या खुडता फुले, नका बावरू की नका हो चुकू, एक चकमक आता घडायची, आज धुंदीत रात सारी जायची, आज धुंदीत रात सारी जायची. असं धाडसही ती करते. त्यालाही केसातल्या जुईचा गंध येतो, श्वासातल्या लईचा आवेग कळतो आणि कळ्यांची फुलं होतात, कारण ती भेट चोरून झालेली असते. जिथं कमळं फुलतात, भ्रमर गुंजतात, अशा भावविश्वाला राधेच्या प्रेमाविना पूर्तता येईल का? मग पी सावळारामांचे शब्द येतात, अमृत वक्षी फुलला मोहर, कोकिळ कंठी फुटला सुस्वर, कुंजवनातून फुला फुलातून नवल कथा दरवळली, राधा कृष्णावरी भाळली. पण हे सगळं खरं आहे हो, पण विरहात असलेला जो एखादा असतो आणि रात्री 2:30-3 होऊन गेले की ती व्यायामवाली योगासनवाली कधी अशी ओरडायला लागते ना, की मग आधीच विरह आणि त्यात ती ओरडते की मग त्याच्या मनात कवी अनिलांचे शब्द आले नाहीत तरच नवल. काय लिहितात कवी अनिल? कुणी जाल का सांगाल का, सुचवाल का त्या कोकिळा. काय बरं सुचवायचंय? रात्री तरी गाऊ नको ग, रात्री तरी गाऊ नको, खुलवू नको आपुला गळा, कुणी जाल का सांगाल का. आता वसंताचा आणखीन एक वैभव म्हणजे गारवेल. सुरुवातीला गंमत सांगते जरा, की परत लहान वयात असताना मला असं काय वाटायचं माहितीये का, हे गारवेल वगैरे ऐकलं की एका गाण्यावर आपल्याला आठवतं का बघा, कौलावर गारवेल वाऱ्यावर हळुडुलेल, गुलमोहर डोलता स्वागत ते केवडे, माझी या प्रियेचे झोपडे. तर मला काय वाटायचं की असं घर आहे, कौलारू घर आहे, वरती छान वेल पसरलाय आणि म्हणून आत गार वाटते म्हणून तो गारवेल असं वाटायचं. परंतु शांताबाईंच्या एका पुस्तकामध्ये शांताबाई लिहून जातात, द्राक्षांच्या पानासारखा कातरलेल्या पानांचा गडद हिरव्या रंगाचा दाट वेल, ज्याला पूर्वीच्या ग्रामोफोनच्या करण्याच्या आकाराची गडद फिकट जांभळ्या रंगाची म्हणजे पर्पल कलरची फुलं येतात, ज्याला इंग्लिशमध्ये रेल्वे क्रीपर्स असं म्हणतात, तो गारवेल. आपल्याकडे जर आठवलं असेल तर बांद्रा स्टेशन यायच्या आधी इथे गेईटी वगैरे जे थिएटर्स आहेत ना तिथे आणि महालक्ष्मी स्टेशनच्या बाहेर हा खूप आहे गारवेल. आणि खरं सांगू का, हा वेल आमच्या 1-2 घरं सोडून एका ठिकाणी कंपाऊंडवर कुंपणावर असा गारवेल आहे आणि त्यांच्या कंपाऊंडमध्ये झोपाळ्या आहेत. पण त्या झोपाळ्यामध्ये पुरुष बसलाय की बाई हे कळत नाही, कारण हा गारवेल इतका दाट असतो. सुगंधाच्या अत्तर कुप्या ठासून भरलेलं आणखीन एक फूल म्हणजे पांढऱ्या इवल्या पाकळ्या आणि पिवळसर केशरी रंगाची फुलं. आठवतं का चित्रपट कोणता सांगू? डॉक्टर काशीनाथ घाणेकर असलेला महानंदा. कोणती फुलं? सुरंगीची फुलं. आणि आता व्हॉट्सअपवर त्याच्या कळ्या, त्याचे गजरे वगैरे खूप फिरत होतं. हा सुरंगीची फुलं. हा
ह्याच्यातच येतो, वसंतातच येतो. आणि पिवळसर केशरी सुरंगीची फुलं, हा हा, ह्या झाडावर सुद्धा इतके त्याच्यात मध असल्यामुळे इतके म्हणजे प्राणी कीटक सगळे येतात, पक्षी येतात. आणि खाली पडलेला सडा मोहकतेने गोळा करून त्याचे खुशाल गजरे करावेत. अर्थात बकुळीची, आपल्या बोरिवलीत खूप बकुळीची झाडं आहेत. आणि या बकुळीच्या वरती कल्पना बघा, निळ्या केसरी तांबूस पिवळ्या रान फुलांचा घोस कुंतली, फिरायचे विसरून वाऱ्याची झुळझुळ बोटे त्यात गुंतली. क्या बात आहे, कवी काय कल्पना करू शकतो. कडुलिंबाचा हिरवागार पोपटी वृक्ष निळसर फुलांच्या तुऱ्यांनी अगदी भरून जातो. रात्री त्याचा सुगंध अगदी मनोरम वाटतो. वसंत लक्ष्मीचं खरं हास्य कुठे फुलत असेल तर पांढऱ्या चाफ्यावर, ज्याला गुढीला घालतात ना, ते म्हणजे पानं सगळी गळून जातात आणि फक्त असं झाड ती फुलं मिरवत झाडावर राहून जातो. आणि त्यानंतर पळस पांगाऱ्याचा बहर ओसरतो. शिरीष पांगाऱ्याला हिरव्या शेंगा धरायला लागतात. आणि चैत्रातली पर्णशोभा आंब्या फणसाशिवाय पूर्ण होईल का? नाहीच होणार, नाही का? देठांना लागलेले, आता बघितले मगाशी, कैऱ्यांचे लांबलचक हिरवे गोळे वाऱ्याबरोबर असे लांब देठाचे झोके घ्यायला लागतात. आणि पौष माघामध्ये फणसाला फुगीर मिरची सारखे कोके येतात. आता हे दुर्गाबाईंचं वर्णन आहे, माझं नाही. पौष माघात फणसाला फुगीर मिरची सारखे कोके येतात. तो दुभंगून फणस डोकावतो आणि खरं सांगू, पायापासून ते डोक्यापर्यंत लगडलेले जाड देठाचे बुंध्यातही येणारे फणस पाहणं, हे खरंच सांगू का, दृष्टी असण्याचं सुख आहे. माझ्या शेजारी एक झाड आहे, त्या झाडाला 1 वर्ष मी मोजलेले आठवत्यात, 99 फणस होते. आणि सगळे असे मोठे मोठे मुळ्यांच्या झाडाला. आणि काही फणस असे जमिनीवर पहुडलेले होते, म्हणजे आराम करतो ना आपण कधी, जेवण सुस्त झालं की तसे फणस असे पहुडलेले. आणि गमतीचा भाग म्हणजे आमच्याकडे शेपूटवाले येतात 4 पायाचे. आणि एकदा हा बघितलेला नजारा सांगते की ते फणस पिकतात, कारण ते एवढे मोठे मोठे असतात, ते त्यांना काढणंही मुश्किल होतं. तर एकदा सगळी कंपनी आली, अशी गोल फांद्या, डायनिंग टेबलवर आपण बसतो ना जेवायला, तसे बसले. फणस एकाने मध्ये फोडला, सगळ्यांनी मग खाली टपाटपा आठवड्या पडायला लागल्या. सगळे गरे खाल्ले आणि क्षणार्धात सगळी कंपनी पळून गेली. मी म्हटलं, माझ्या मनात आलं, आम्ही फणस फोडतो तेव्हा त्यावेळीला सुरीला चांगला तेल लावतो, हाताला तेल चोपडतो, यांना काहीच नाही, तेल नाही काय नाही, सगळं खाऊन पुटकन सगळे पळून गेले सुद्धा. अशी ही ह्याची झाडं. खूप गमतीचा भाग हा. आणि त्यांच्या लीला पाहणं हाही आणखीन एक आनंदाचा भाग असतो. विलायती जामचा वृक्ष आपण कधी जर बघितला असेल तर हा त्याचा नखरा बघावा. घंटेसारखे विलायती पांढरे पण आहेत आणि लाल पण असतात. म्हणजे एका बाईंनी मला रात्री फोन आला आणि सांगितलं, उद्या सकाळी 6 वाजता उजाडलं की माझ्या घरी धावत ये, नाही तर तो सडा जाईल खाली. जेव्हा फुलं येतात त्या झाडाला तेव्हा असं शाल पांघरावी तसं लाल केसर त्याचे पडतात. ते मी बघायला गेलो ते अभिनवनगरला. महाजन नावाचं एक कुटुंब आहे, त्यांच्या घरी ते झाड आहे आणि त्याचा पूर्ण लाल सडा जमिनीवर पडलेला होता. याला जाम म्हणतात, हे तर काय म्हणायचं, त्याचा सडाच पडतो. रूप रसगंधमय चैत्र मासाचं सौंदर्य घरट्यामध्ये फुलतं. आणि वसंत हा पक्ष्यांचा विणीचा काळ आहे आणि म्हणूनच ते प्रेमालाप आणि त्यांच्या वाऱ्याच्या झुळकी बरोबर आलापी सुरू असतात. त्याचं कारण म्हणजे तो विणीचा त्यांच्या काळ असतो, म्हणजे परस्परांना आकर्षित करून घेण्याचा हा काळ असतो. आणि झाडावरच्या पक्ष्यांच्या घरट्यांनी वसंताचं सौंदर्य पूर्णत्वाला येतं. काही लोमत्या आकाराची, काही वाटोळ्या आकाराची, काही अशी वाटीसारखी आणि काही लोमती अशी वेगळ्या वेगळ्या आकाराची पसरट गोल काळी कबरी घरटी म्हणजे वसंताच्या चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्ह वाटतात मला, असं दुर्गाबाई भागवत म्हणतात. टाळ्या वाजूया या वाक्यासाठी त्यांच्या. परत एकदा सांगते, वसंताच्या ही सगळी काळी कबरी घरटी म्हणजे वसंताच्या चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्ह वाटतात मला, असं दुर्गाबाई भागवत लिहून जातात. अहो, सारी झाडं पालवतायत, फुलतायत, फळतायत, पक्षी गातायत, मिलन पावतायत, अंडी घालतायत. काळाकुट्ट कोकिळ टिपक्यांची खरब्या रंगाची कोकिळा लपवून कावळ्याच्या घरट्यात अंड घालते. आपल्याला माहितीच आहे, आचार्य अत्र्यांची गोष्ट आहे. याच्यावर
उंच नारळावर घारी घरटी करतात, तर बगळे सुद्धा झाडाचा शेंडा निवडतात. माझ्या घराच्या शेजारी बगळ्यांचं घरटी असायची. त्या ह्याच काळात म्हणजे वैशाखामध्ये असे उंच शेंड्यावर घरटी गायच्या आणि तो वळीव येतो ना त्यावेळेला असा वारा येतो आणि हमखास त्यातले पिल्लं खाली पडणार. निळे निळे डोळे आणि पिवळे पाय असलेले ते वेगळ्याच प्रकारचा बगळा असायचा. तो बरेच वर्ष येत होते आमच्या घरट्यावरती. शेंडा निवडतात. चिमण्या साळुंख्या वळचणीची जागा निवडतात. पण आता वळचणी कुठे हो आपल्या घराला? सगळं सिमेंट कॉन्क्रीटचं झाल्यामुळे वळचणीच नाहीत. मग काय निवडतात? एसीचा आडोका. मी ह्या पोद्दारताईंच्या तिथे त्या इमारतीमध्ये अनेकदा पोपटांची घरटी त्या वळचणीच्या ह्याच्यात बघितलेली आहेत आणि पिल्लांना भरवतानाही बघितलेलं आहे. कबूतर तर कुठेही घर करतात आपल्याला माहिती आहे. आणि वळचणीतून बदाबदा त्यांची अंडी कोसळतात. त्यांना काही त्याचं पडलेलं नसतं. फक्त प्रेमपूजन आणि शुद्ध हरपून प्रेम करायचं एवढंच त्यांना माहिती असतं. घारी रानपारवे आकाशात प्रेम करतात, तर चितूर टोळ हे प्राणी उडता उडता मिलन पावतात. अर्थात हे सगळं चैत्रातच असतं. घारी रानपारवे यांची तऱ्हाच वेगळी असते. उडता उडता कोलांट्या घेत ते बघतात. मगाशी म्हटलं तर कोकिळा आहे, त्याच्यात कोकिळेचा फोटो आहे. खरब्या रंगाची कोकिळा आणि तो कोकिळ काळा. नाग नागिणीचं परस्परांना विळखा घालून घडणारं प्रणय नृत्य मात्र एखाद्याच भाग्यवंताला दिसतं. गगनागंध आला. हो का? गगनागंध आला, मधुमास धुंद झाला, फुलले पलाशरानी जळत्या अशाच ज्वाला. गगनागंध आला, मधुमास धुंद झाला, असं शांताबाई शेळके लिहून जातात. वसंतातल्या साऱ्या फुलांना जर शब्द असते तर ते कसे असते? तर ते बुलबुलाच्या शब्दासारखे असते. आनंदाने उत्साहाने दाटलेला त्यांचा स्वर म्हणजे नाद विश्वाचं अहो वसंत संगीतच असतं. मागोमाग तांबटाचा हिरवा छोटा पक्षी असतो ना, तांबट जो मुंबईचा पक्षी आहे, म्हणजे पोपटासारखाच पण छोटा असतो. इथे त्याला लाल गोठ असतो. नादविश्वाचं संगीत, तांबटाचा टणत्कार हवेत गुळतो. फुलचुख्या म्हणजे छोटे सनबर्ड छोटे असतात ते. आनंदी आलापिका वाऱ्यावर त्यांच्या वाहतच असतात. पिसं फुलवून नाचणारा गोविंद पक्षी जो आपल्या राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेरच्या बाजूला दिसतो, असं एवढासा असा पिसारा असतो. गोविंद पक्षी किंवा नाचण पक्षी त्याला म्हणतात. तो नाचत असतो. हुक हुक साथ घालणारा भारद्वाज, ज्याला शुभद्वर्षी म्हणतात. आता बघितलं ना भारद्वाज, कावळ्यापेक्षा थोडा मोठा आणि तपकिरी संबंध, त्याला फ्लोरोसंट रंगाचा असा शेड असते. शुभदर्शी आहे. सोन कावळा किंवा त्याला कुकुट कोंबडा असंही म्हटलं जातं. सगळं सौंदर्य कशात असतं माहिती आहे का? पौर्णिमेच्या, चैत्रातली पौर्णिमा. पौर्णिमेच्या चांदण्याची बरसात ही सदाच मोहक असते. मात्र चैत्र वैशाखात वसंतात दिवसा ऊन नकोसं झालेलं असतं. सूर्याचं तेज चहूबाजूनी अंगावर येतं आणि म्हणूनच रात्री मन चंद्र दर्शनासाठी आतुर होतं. दाट आणि शीतल अशा पौर्णिमेच्या चांदण्याचा स्पर्श सचेतन आणि जीवनदायी वाटतो. आणि मग ते प्रेमिक असतील तर मुद्दाम सांगायला आवडेल मला, 1961 सालचा तो काळ होता. कदाचित बऱ्याच जणांना माहिती असेल, पण पुनर्प्रत्ययाचा आनंद घ्या. 1961 सालचा काळ होता. स्वरतीर्थ सुधीर फडके अर्थात बाबूजींना 2 गाणी करायची होती. त्यातलं पहिलं गीत त्यांनी गदिमांकडनं घेतलं होतं. धुंद येथ मी स्वैर झोपितो मद्याचे प्याले, असं ते गीत होतं. आणि दुसरं शांताबाईंकडनं हवं होतं. आणि बाबूजी गेले घरी आणि म्हणाले की बाई, मला प्रियकर प्रेयसीच्या भेटीवरचं गाणं हवंय आणि मी स्वतः गाणार आहे. म्हणजे अर्थात प्रियकराच्या तोंडचं हवंय. आणि त्यावेळेला बाईंच्या वाचनामध्ये मम्मट नावाच्या संस्कृत कवीचा, जे माझ्याकडे आहे, हातातही मावत नाही एवढा 10 उल्हास असलेला, तो उल्हास म्हणजे चॅप्टर असलेला तो हे आहे, ग्रंथ आहे. त्याच्यात एका ह्याच्यामध्ये बाईंच्या वाचनामध्ये एक श्लोक आला आणि त्या श्लोकावरनं बाईंनी गीत केलं. मुळातला श्लोक ऐकायला आवडेल का? तर ती प्रेयसीच्या तोंडचा आहे तो श्लोक. ती प्रेयसी म्हणते, यः कौमार हरहा यः कौमार हरहा सएव हि वरहा ताएव चैत्रक्षपाः तेजोन्मीलित मालती सुरभयः प्रौढाः कदंबा नीलाः सा च एवास्मि
साच एवास्मि तथापि तत्र सुरत व्यापार लीला विधौ रेवा रोधसी वेतसी तरुतले चेतस समुत्कंठते चेतस समुत्कंठते. ती प्रेयसी म्हणते, अरे चैत्रातल्या रात्री त्याच आहेत, चैत्रातल्या रात्री त्याच आहे, मधुमालतीचा कुंज तोच आहे, रेवा नदीचा काठ तोच आहे, कदंब वृक्षावरनं येणारे वारे तेही तेच आहेस, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या कौमार्याचं हरण करणारा माझा प्रियकर तो तूच आहेस. सगळं जरी असतेच असलं तरी सुद्धा आज मात्र काहीतरी कमी आहे असं भासतंय. बाई लिहून जातात, सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे, मी ही तोच न तीच तू ही प्रीती आज ती कुठे. अर्थात तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी. माहिती आपल्याला एका तेमाचं संगीत म्हणजे गाणं किंवा कविता कशी सुचू शकते. एकदा आपण दाद देऊया त्यांच्यासाठी. या पौर्णिमेच्या आणि सगळ्यात बाईंचं लाडकं गाणं, असंख्य गाणी, जवळ 2000हून अधिक गाणी बाईंनी लिहिली, त्यातलं सगळ्यात बाईंचं हे लाडकं गाणं आहे. बाईंची 2 वेळा त्यांच्या घरी जाऊन भेट घेण्याची आणि माझं स्क्रिप्ट दाखवण्याचं भाग्य मला मिळालेलं आहे. या पौर्णिमेच्या रात्री सुद्धा तितक्याच थंड आणि आल्हाददायक असतात. त्याचं कारण माहितीये, अहो दुपारच्या उन्हानं दिपलेले डोळे आता चांदण्यामध्ये छाया प्रकाशाचा खेळ आतुरतेने पाहतात. निरभ्र रात्रीतल्या एकामागून एक येणाऱ्या चांदण्या रात्री, या चांदण्या रात्रींना अहो कधी रात्रणीचे फुललेले तुरे गंधित करतात, तर कुठे उमललेला टपोरा मोगरा, नाहीतर मधुमालतीचा मादक गंध. एकंदरीत या साऱ्या रात्री गंध वेड्या, गंध आणि स्पर्श सचेतन करणाऱ्या रात्री देवीचं चांदण्यांनी फुललेलं मनच जणू आपल्याशी गुजगोष्टी करते की काय असा भास येतो. आणि म्हणूनच साऱ्या पौर्णिमांच्या सौंदर्याचं सार जर ज्या रात्रीत हे केलेलं असतं ती म्हणजे पौर्णिमेतली चांदणी रात्र. निसर्गावर विलक्षण प्रेम करत त्याला व्यक्तिरूपात साकार करणारे वन अधिकारी, ज्यांना आपण सगळ्यांनी ऐकलेलं वाचलेलं आहे, ते म्हणजे मारुती चित्तमपल्ली. ते लिहितात, या रात्रीबद्दल लिहितात, पिंपळाच्या पानावर चांदण्यात सुवर्ण दीपांची कांती चमकताना दिसते. अहो पिंपळ वृक्षाला जणू सोन्याची पानं लागली आहेत की काय असा भास होतो, आणि गोपुरातून शुक्राची चांदणी डोकावते. आणि पिंपळाचं झाड आणि या चांदणीचं काहीतरी सख्य असावं. या पर्या या चांदणीवरून अलगद या सोन पिंपळावर उतरत असाव्यात अशी मारुती चित्तमपल्ली कल्पना करतात. खरंच किती कल्पनारम्य आणि विलक्षण आहे नाही का. मध्यरात्रीचं हे मदिर चांदणं जादूटोणा करतं आणि तिचा जीव विलक्षण घाबरून जातो. आणि घाबरलेल्या तिला तो आता एकटं पाठवायला तयार नाहीये घरी. तो काय म्हणतो, अगं चंद्रमा बुडे तो थांब, चंद्रमा बुडे तो थांब, मधुमास हसे तो थांब, कोकिळा गाई तो थांब. एकंदरीत तू थांब आजच्या रात्री. आणि मग मला कुठच्या गाण्याची आठवण येते, ती येते आणि जाते, येताना कधी कळ्या आणि ते, अन जाताना फुले मागते. तोच प्रकार आहे हा. खेडेगावामध्ये आता तुम्हाला मी दाद देते, तुम्ही इतकी छान दाद देताय, तुम्हाला दाद देण्याचे तुम्हाला भान आहे. आज शब्दाची कसोटी छान आहे, या जरा सांभाळूनी कंठी सुरांनो, वावगे बोलू नका हो अक्षरांनो, कारण जाणकारांचा शहाणा खान आहे, जाणकारांचा शहाणा खान आहे. हे शब्द होते रमण रणदिवे यांचे, पुण्याचे. खेडेगावामध्ये एक शब्द प्रचलित आहे, कोणता बरं, चिमण चेटक चांद. कळलं काही नाही ना. परत शांताबाई लिहून जातात की सांगू का, खेडेगावामध्ये आता आपल्याकडे कसा सगळीकडे असा लखलखाट असतो किती रात्र झाली तरी, पण खेडेगावामध्ये कुट्ट काळोख असतो. समोर कोणी उभं राहिलं तरी कळत नाही, डोळ्यात बोड घातलं तरी कळणार नाही, इतका काळोख असतो. मग खेडेगावामध्ये पहाटेचे साधारण 3-3:30 झाले की शुक्राची जी चांदणी असते ना ती अधिक तेजानं लखलखायला लागते. आणि मग घरट्यात झोपलेली जी चिमणी पाखरं असतात ना, त्यांना काय वाटतं की सूर्य उगवलाय, आणि म्हणून ती घरट्याच्या बाहेर येऊन किलबिल करायला लागतात. आणि
थोड्या वेळाने त्यांच्या लक्षात येतं की अरे सूर्य उगवलेलाच नाहीये. म्हणजे चिमण पाखरांवर चेटूक करणारं ते चिमण चेटकं चांदण, असा शांताबाईंनी त्याचा अर्थ लिहिलेला आहे. पण खरं सांगू का, ह्या शुक्राच्या चांदणीने केवळ चिमण पाखरांवरच चेटूक केलंय का? नाही हो, आपल्या सगळ्या सारख्या सगळ्या रसिकांवर सुद्धा केलेला आहे. आठवूया शब्द मंगेश पाडगावकरांचे आणि संगीत श्रीनिवास खळे यांचं, अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांचा मूळ आवाज ओळखलाय. आज तू डोळ्यात माझ्या मिसळूनी डोळे पहा, शुक्र तारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी, चंद्र आहे स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी, असे शब्द सुचत जातात कवीला. तिसा असा अनुनय आणि विनवणी चालू असताना अचानक गार वारे सुटतात आणि क्षणात अंधारून येतो, आभाळ दाटून येतो आणि पुढे होतं काय, अहो तप्त धरेला भेटायला वळीव येतो, म्हणजे वळवाचा पाऊस येतो. गेले 2-3 दिवस आपण वाचतोय पेपरात, आदिवासींमध्ये एक लोककथा प्रसिद्ध आहे की पृथ्वीचा अनुनय आकाश आणि सूर्य दोघंही करतात. पृथ्वीचं खरं प्रेम हे आकाशावर, पण दैवयोगानं विवाह झालाय सूर्याबरोबर. आकाश रडतं ते पावसाच्या रूपानं, त्याची मिठी मेघांच्या आणि धुक्याच्या रूपातली. पृथ्वीशी सूर्याचं मिलन रोज सांज सकाळी दोन्ही वेळेला होतं. त्यावेळी आकाश तळमळतं आणि दहिवराच्या रूपानं अश्रू घालतं. आणि गंमत सांगेल, मी दाखवीन, माझ्या मोबाईलमध्ये फोटो आहे माझ्याकडे. खोटं वाटेल, अगदी रोज आत्ता सध्या म्हणजे आजही सकाळी बघितलं, पूर्ण पानाच्या अशा भोवती रांगोळी काढावी तसे दहिवराचे ठिपके ठिपके दिसत आहेत, तसा फोटो आहे माझ्याकडे. क्या बात आहे. आणि मग मला हे आठवतं की अश्रू गाळतंय. चैत्र पालवीने गर्भश्रीमंत आणि तेजस्वी झालेल्या वसुंधरेला पाहून वळवाच्या रूपानं तिचा हा सखा येऊन तिचं ऐश्वर्य पाहून जातो, म्हणून येतो तो पाऊस वळी. कारण परत काय आहे, आपण म्हटलं वसुंधरेला भेटायला येतो, वसुंधरा आहे ती, संपत्ती बघायला, तिचा फुललेला नखरा बघायला येतो. बघाव काळी घनगडगडती, गंध मातीचे वादळ उठविती, विझा चांदण्यामध्ये चमचमती, सर पडून जाई तो थांब, मधुमास हसे तो थांब, चंद्रमा बुडे तो थांब, कोकिळा गाई तो थांब, एकंदरीत तू थांब. या अनुनयाचा परिपाक म्हणून सारा आसमंत वळीव पडला की तापलेल्या धरणीवर हे पडतं आणि मृदगंधानं भारून जातो. टिपूर चांदण्यातही वेगळेपणाने उठून दिसतात ते शिरीष वृक्ष. झाडाची पानं जादू झाल्यागत मिटून जातात. सरत्या चैत्रात गुलमोहराचं झाड, गुलमोहर आपल्याला सगळ्यांना परिचित आहे, पूर्ण फुलांनी पालवून हर्षभरानं जणू काही पुलकित होतो आणि पानापेक्षाही हिरव्या कळ्यांचे, तांबड्या फुलांचे मनोहर गुच्छ डोक्यावर घेऊन नाचवू लागतं. हे अपार फुललेलं पुष्प वैभव पाहणं हा नेत्र सुखद सोहळा असतो, नाही का. अर्थात परत आपल्या डोळ्यात ते सौंदर्य हवं, नाही का. याला म्हणून या झाडाला कृष्णचूड असंही म्हणतात. कोयरीत बघा हळद आणि कुंकू जसं असतं ना, तशीच लाल जर्द गुलमोहराजवळ असतात ती पिवळ्या जर्द सोनमोहराची किंवा बहाव्याची झाडं. आपण ती एक इंदिरा संतांची म्हणून कविता फिरते, पण ती इंदिरा संतांची नाहीये, ठीक आहे. पिवळ्या जर्द सोनमोहराची किंवा बहाव्याची झाडं, या फुलांच्या सौंदर्याची आसक्तीच अपार असते. पिवळ्या धमक फुलांची 4 पाकळ्यांची मखमली काया असणारी ही निर्गंध फुलं, त्याच्या त्या टपोर वाटोळ्या कळ्या, एक एक सुटं फूल पाहिलं तरी अतिशय मनोरम असं दिसतं आणि 2 हाताच्या मिठीत मावणार नाही असा एवढा लांबलचक 5-6 फुटाचा त्याचा घोस असतो. आणि इतके 5-7 फूट लांब असे त्याचे घोस झाडावरून खाली लोंबताना पाहिले की निसर्गाच्या पिवळ्या रंगाचा सगळा मुलायमपणा मला वाटतं निसर्गानं या एकाच झाडावर ओतलाय की काय. आणि हारोहारी फुलं लागतात, लदून जातो, हारोहारी फुलं लागतात म्हणजे काय ते ह्या झाडाकडे बघून ठरवावं. आणि शंकर सखाराम नावाचे एक कवी आहे, ते ह्या बहाव्याला किंवा सोनमोहराला वेशीवरला नवरदेव असं म्हणतात. वेशीवरला नवरदेव
याचं आणि त्याचे जे घोस असतात ते थंड, सुखकारक, मृदू स्पर्श असणारा, परंतु निर्गंध आणि वाऱ्याच्या झुळकाबरोबर पानं आणि फुलं सुद्धा नाचत राहतात. पण या फुलांना मातीशी हितगुज करायचा छंद असतो, म्हणजे ती झाडं फुलं पटकन खाली गळून जातात. मातीला आपल्या पिवळ्या सौंदर्यानं भूषित करण्यात मला वाटतं कृतार्थता मानत असावी. आषाढात या बहाव्याच्या हा बहाव आहे, या बहाव्याला लांब लचक अशा काळ्या रंगाच्या शेंगा येतात आणि चिंचोक्यासारख्या आत बिया असतात आणि त्याच्या बाजूला गीर असतो. आदिवासी मुलं म्हणजे जसं आपण मनुका खातो ना, तसं तो गीर खातात. तो रुचीला अतिशय मधुर असतो आणि मुबलक सुद्धा असतो. परंतु ह्या बहाव्याचं सौंदर्य किंवा बहाव्याचं जे वैभव आहे ना, ते मल्याळी संस्कृतीमध्ये आहे. म्हणजे साधारण 14-15 एप्रिलला त्यांचं नवीन वर्ष सुरू होतं, तेव्हा साजरा केला जातो त्यांचा विशू नावाचा सण. म्हणजे पहिला दिवस असतो आणि या सणाला म्हणजे या पहिल्या दिवशी बहाव्याला खूप महत्त्व असतं. म्हणजे घरातली ज्येष्ठ व्यक्ती असते ती सकाळी म्हणजे पहाटे उठते, पूजा करते, या फुलांची आरास करते संबंध देवघराला, आणि नंतर घरातल्या एकेका व्यक्तीला असं डोळे बंद करून उठवून आणायचं झोपेतनं आणि देवासमोर ते हे उघडायचं आणि पहिलं दर्शन बहाव्याचं झालं पाहिजे त्याला, असं त्यांच्यात समज आहे. म्हणजे तो असा साजरा केला जातो. देवदर्शन करताना बहाव्याने दर्शन करायचं असं हे आहे. खूप छान आहे. आणि कालिदासाने सुद्धा ऋतुसंहारामध्ये वसंताचं खूप छान वर्णन केलंय. अगदी झटकन एक श्लोक म्हणते, द्रुमा सपुष्पा सलिलम सपद्मम स्त्रिया सकाम पवन सुगंधी सुखा प्रदोषा दिवसशरम्या सर्वे प्रिये चारुतरम वसंते. म्हणजे वसंतामध्ये सगळं कसं दिसतं, अतिशय रम्य आणि अतिशय सुंदर दिसतं. झाडं फुलांनी डवरले आहेत, पाण्यावर कमळं डोलतायत, कामिनींच्या मनात प्रणय बहरलाय, वाऱ्यावर सुगंधाचा दरवळ आहे, रात्री सुखदा आहे, चंद्र देखणा तळपतोय आणि हे सगळं अतिशय सुंदर वसंतातच आपल्याला पाहायला मिळतं. विद घाटेरावाच्या कवितेचा लेखकाचा आपल्याला कॅशिया आठवत असेल. आचार्य अत्रे याला केशवाचं झाड असं म्हणतात. अशीच विलक्षण देखणी आणि नाजूक केसरांची बाभळीची फुलं देखणी नाजूक केसरांसारखी, ज्याला काटे असतात. आणि आपल्याला बाभळीची काठी कुठे माहिती का? तुकारामांच्या मंबाजीच्या गोष्टीत माहिती आहेत नाही का, काठी असलेले, मार खाल्लेला त्यांनी. ते कवी रेंदाळकर लिहून जातात, वद जादूगारणी तेव्हा मारली सफुंकर कुंतली, ओसाड माळा हा साऱ्या फुलांनी भरून गेला. ही प्रेम कविता आहे, पण ओळी वाचल्यानंतर ओसाड माळाचं बापूळ डोळ्यासमोर येतं. मोगरा, सायली, अनंत, निशिगंध, हा निशिगंध आहे. साऱ्या फुलांनी, सुगंधी फुलांनी अत्तर कुप्या संध्याकाळपासून लवंडून पहाटेपर्यंत आपल्या गंधाची बरसात करत राहतात. पण देवबाभळीची ही फुलं मात्र दुपारी सुगंधी उच्छ्वास टाकतात. बकुळ, अनंत, सुरंगी सगळे ही फुलं, यांची गंमत काय माहिती, ही फुलं सुकली तरी त्याचा गंध मात्र तसाच छान राहतो. बारीक केसरांचंच पडणारं हे म्हणजे जांभळाचं झाड. ऑफ व्हाईट रंगाचे केसर खाली पडतात जेव्हा फुलतो जांभूळ वृक्ष, तेव्हा खाली छानपैकी अशी ऑफ व्हाईट चादर घातली की काय असं वाटावं असं दिसतं. माझ्या घराशेजारी आहे. आणि गमतीचा भाग म्हणजे पहाटे अगदी 5:30च्या सुमाराला जरा उजाडायला लागलं की असे काळ्या कुट्ट रंगाचे भुंगे त्याच्यावर येतात आणि मग माझ्या घरात बरेचदा उघडली खिडकी तो यायचा आणि मग मला सकाळच शकुंतलेकडे पोचवून जायचा. आता जा शकुंतलेबरोबर. आपल्याला आठवत असेल शकुंतलेचा, कालिदासाची ती कल्पना. खरं सांगू, संध्याकाळी उमललेल्या रजनीगंधा हे जे झाड आहे ना, त्याच्या पेल्यासारखं असं ते फूल असतं. आपल्याकडे सगळं ते फुलं अवेळी काढल्यामुळे त्याचे बंद असतं, पण उमललं की फूल इतकं सुंदर पेल्यासारखं दिसतं. आणि त्याच्यामध्ये शिंपी नावाचा जो पक्षी आहे तसं चोच आत घालतो आणि ते मध पिताना त्याचा गळा हलताना बघणं हा अपूर्व सुख असतं. ते मी खूप वेळा घेतलंय. आणि त्या झाडावरच्या एवढूशा त्या ह्याच्यावर असे झोके घेत राहतात. त्याची सुईसारखी बारीक एवढीशी चोच आत घालतं. फळांनी लगडून जाणारी आणि एक वनस्पती आता आपण बघितली तर राय आवळे. खोडाला चिकटून असणारे, बादल्यांनी येणारे, आणि त्याचं खोड अतिशय ठिसूळ असतं आणि धक्का लागला की मोडून जातं. आणि कुठच्याही वयामध्ये आवळे दिसले की तोंडाला पाणी हे निसर्गाने फुलवलेला हा पाना फुलांचा ऐश्वर्याचा साज आपण देवतेला अर्पण केला विना त्याला पूर्तता येत नाही, नाही का? आणि म्हणूनच सारा साज शृंगार चैत्र गौरीला लिहून तिच्या साक्षीनं
सुवासिनी हळदी कुंकवाचा घाट घालतात. पाना फुलांनी फुलांच्या मखरामध्ये झुल्यावर चैत्र गौरीला, आता मगाशी बघितलं झुल्यावर चैत्र गौरीला बसवलं जातं. किसलेली कैरी घालून बनवलेली पिवळी धमक आंबा डाळ, वर पेरलेली हिरवीगार कोथिंबीर, केशर वेलची युक्त कैरीचं थंडगार पन्ह, वाढ द्यायला भिजवलेले हरभरे. आहा, सारं देखणं पण आणि मनाला आनंद देणारं पण. आल्या वसंत गौरी सांगे फुलास वारा, वाऱ्यास गंध येतो म्हणती ढगास तारा, असं गदिमा लिहून जातात. चैत्र प्रतिपदेला येणारा गुढीपाडवा, श्रीरामांच्या विजयाचा विजयोत्सव, असुर वृत्तीवर सत्प्रवृत्तीने गाजवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते. खरं सांगू का की आजच्या काळात वृक्षरूपी हिरव्या गुढ्या उभारायची गरज आहे. आरोग्यवर्धक कडुलिंब चघळून वर्षभराच्या आरोग्याची हमी मिळते. आणि म्हणून नवमीला श्रीरामांचा उत्सव आपण इतकी वर्ष लोटली तरी श्रीराम अजूनही आपल्या सगळ्यांच्या, म्हणजे आस येतू हिमाचल, प्रत्येकाच्या मनामध्ये श्रीराम जागे आहेत, नाही का. आणि म्हणून गदिमा लिहून जातात, ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिळ, बालस्वरांनी करुनी किलबिल, गायने ऋतुराजा भारती. हा आपला ऋतुराज आहे. हा, आणि म्हणून आणि तसंच श्रीरामांचा हनुमान जन्मोत्सव मी 5:30 वाजता यावर्षी अभिनव नगरचं जे हनुमानाचं मंदिर आहे तिथे 5:30 वाजता कीर्तन ऐकायला गेलो. ते अप्रतिम कीर्तन सौंदलगेकर म्हणून त्या ताई आहेत, त्या खूप छान करतात. पुढच्या वर्षी नक्की ऐकायला जा. आणि दरवर्षी त्यांचंच असतं नीता सौंदलगेकर. एक वचनी, एक बाणी, एक पत्नी व्रत आचरण करणारे आणि व्यायामाने उत्तम आरोग्य संपदा मिळावी हे सांगणारे असे हे 2 युगपुरुष. आजही त्यांची जयंती आपण साजरी करतो. या काळात घरोघरी आम्र महोत्सव साजरा होतो. कैरीच्या पन्ह, डाळीबरोबरच कैरीचं कांदा आणि कच्चं तेल आणि मिरची घालून बनवलेलं टक्कू बनवता ना, टक्कू. कैरीचं गूळ घालून शिजवलेलं, मेथी घालून मेथांबा, साधं लोणचं, गोड लोणचं, बाठा चोळून आम्रपन्ह, छुंदा, कढी, मुरांबा, आंबोशी, अहो किती किती. आणि काय काय आंबे पिकले. आणि असं बघतो ना तेव्हा फारच ते असं ह्याच्यावर येतं. आंबे पिकले की रस ताटात पसरून बनवलेली आंबा पोळी, पिक्या हापूस आंब्याचा साखर आंबा. आहा, निसर्गाच्या या समृद्धीला दाद द्यायला वसंतोत्सव संमेलनं, वसंत व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात, ज्या योगे समाजात सांस्कृतिक, वैचारिक आणि आध्यात्मिक वंथनही होत असतं, अभिसरण होत असतं. कालिदासानेही त्याचं वर्णन केलंय. आणि भगवान श्रीकृष्णांनी तर विभूती योगात ऋतूनाम कुसुमाकरहा असं वन मोर फेदर असं मोरपीस त्यांच्या वसंताच्या तुऱ्यात खोवलेलं आहे. वसंताचं आणि खरं सांगू का रंगाचं अगदी घट्ट मेतकूट. पहाच की आधी हिरवीगार असणारी, नंतर काळीभोर होणारी करवंद, गडद जांभळ्या रंगाची जांभळं, पिकलेले तांबडे चिंचेचे आकडे, फिकट पिवळे आंबट राय आवळे, लाल भडक लिंबा आवळे, रातांबे ज्याच्यापासून कोकम किंवा कोकम सरबत बनवतात, लाल भडक लिंबा आवळे, रातांबे, लाल बुंद लिची जी लोणावळ्याच्या परिसरात आपल्याला झाडं बघायला मिळतात. नंतर पिवळे जर्द कापे, बरके, फणसगरे, लांबोडा, छोटा मेवा, पांढरे शुभ्र ओले काजूगर आहेत. हे सगळे काजूगर, लाल पिवळी देखणी पण उग्रगंधी काजूची बोंड, सगळ्यांनाच आवडतात असं नाही, पण ती देखणी खूप छान दिसतात. पांढरे शुभ्र क्वचित गुलाबी घंटेसारखे विलायती जाम, कापल्यावर आतून बदामी दिसणारी टरबूज आहे का, टरबूज, साखरिया, काळ्या हिरव्या पाठीची आतून लालभडक असलेली कलिंगड, पिवळ्यापासून केशरी रंगापर्यंत असलेले ही बघा साखरी. हा साखरी. हा आणि पिवळ्यापासून केशरी रंगापर्यंत अनेक तऱ्हेचे आकार आणि रंग. कैरीला पाहून सीताफळ हसले त्याचे सगळे दातच दिसले. हे परत शांताबाई. असे असणारे हे आंबे
असं सांगू का, हे तऱ्हेतऱ्हेच्या आंब्याचं, तऱ्हेतऱ्हेच्या रंगाचं, गंधाचं आणि चवीचं हे संमेलन आहे असं म्हटलं तर. तऱ्हेतऱ्हेच्या रंगानं माखलेली गुलबक्षी किंवा सायंकाळीची फुलं, हळदी कुंकवासारखी भासणारी शंकेश्वराची फुलं, लांब देठाची, नंतर अबोलीचा भरून उमललेला ताटवा, घाणेरीचा ताटवा, विविध आकाराची गवताच्या पात्यातून येणारी लिलीची किंवा गुलछडीची फुलं, हे सगळं सांगू का आनंदाचा एक माहोल तयार करणारा आहे. रजनीगंधाचा किंवा याचा रातराणीचा ताटवा, खरं सांगू का आज निसर्ग तोच आहे, पण आपलं जीवन मात्र शहरी झालंय. आपण आता सध्या सिमेंटच्या राज्यात राहतो नाही का. आपल्या जीवनाची उद्दिष्ट बदलत आहेत. असं असलं तरी सुद्धा हिरवगार पातं वाऱ्यावर डोललं की आपलं मन अजूनही सुखावतंच. लोकलच्या गर्दीत मला आठवते असा हात वरती धरलेला असायचा गर्दीत येताना, विरारच्या गर्दीत, आणि नेहमी लक्ष पश्चिमेला असायचं येताना, कारण कुठून तरी 2 इमारतीच्या मधून असा तो लालबुंद केशरी सूर्याचा बुडतानाही दिसायचा आणि नकळत भारत आंब्यांचे शब्द ओठावर यायचे. पहा पाखरे चरोनी होती झाडावर गोळा, कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा, असं मनात रोज उजळणी व्हायची. वाऱ्याची थंडगार झुळूक असेल, त्याचा स्पर्श सुख असेल, पर्जन्य सरींनी कानात गायलेले वैदिक मंत्र असतील, सगळं मनाला आनंद देऊन जातं. एवढंच काय अहो, मुंबईच्या इमारतीत आपली नजर चुकून रुजलेलं एखादं वडाचं रोप, खिडकीच्या गजातून चोरून आलेला, चोर पावलांनी येणारा चंद्राचा कवडसा, नाहीतर उन्हाची तिरीक, कावळ्याचं मान वाकडं करून पाहणं, कळीचं झालेलं फूल अनुभवणं, हे सगळं आनंददायक आहे नाही का. आणि हे असं कळीचं फूल होताना बघितलं की मला परत शांताबाई आठवतात. बघा, शांताबाई लिहून जातात, वेलीवरची एक कळी, वेलीवरची एक कळी, थोडी शहाणी थोडी खुळी, डोकीस घालून हिरवी टोपी, अहो सायंकाळी झोपी गेली. तिच्या स्वप्नात देव आला, तिच्या स्वप्नात देव आला, हळूच पापा घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी कळी उठली आणि खदखदून हसतच सुटली. इतकं हसू आलं की शेवटी कळीचं फुल झालं, शेवटी कळीचं फुल झालं. आपल्या आयुष्याचं असं फुल व्हायला पाहिजे नाही का. आणि मग पिंपळाची सळसळ, समुद्राची घास, पक्ष्यांचा किलबिलाट, खारीचं शेपटी वर करून चित्कारणं, ओरडणं, फुलचुक्या मध पिताना त्याचा हललेला गळा बघणं, सुपाऱ्याची किंवा नारळाची जी पोय असते ती असं उमललेली बघणं, त्याची ती अशी कडक फुलं खाली पडणं, किंवा गोकर्णाची निळी फुलं उमललेली ती खुडणं, हे सगळं शांताबाईंच्या भाषेतलं 6वं सुख आहे. म्हणजे काय बघा, 5 सुख आपण नेहमी घेतो. म्हणजे काय, चांगले कपडे, चांगलं घर, नंतर चांगलं भोजन, आपल्या घराण्याची ज्ञानसंपदा, आपली चांगली मुलं, ही सगळी 5 सुख झाली. मग 6वं सुख ते कोणतं, अहो जे सुख आपल्या मनाला होतं. म्हणजे एखादं पाहिलेलं चित्र असेल, एखादा कार्यक्रम असेल, एखादं गाण्याची मैफिल असेल, एखादं पाहिलेलं नाटक असेल, वाचलेलं पुस्तक असेल, हे सगळं केल्यानंतर आपल्याला 6वं सुख मिळतं. आणि केवळ मनाला आनंद देतं असं नाही हो, आपल्या आत्म्याला आनंद देणारं ते 6वं सुख. मला वाटतं ह्या सगळ्यातनं आपल्याला 6वं सुख मिळतं. पण हे सुख घ्यायला, ह्या सुखाच्या स्वागताला मात्र आपली गात्र जागी हवी. आता मगाशी म्हटलं तसं काळजांची पृथ्वी सतत डोक्यावर. अशा पल्लवित करणाऱ्या वसंताबद्दल दत्ता हलसगीकर अजूनही म्हणतात की मला अजून पहाटेची स्वप्न पडतायत, थोड्याशा अंधारानं मी निराश नाही, अजून मला वसंताची चाहूल लागते आणि थोड्याशा पांझडीने मी हताश नाहीये. आणि म्हणून व्यवहारी जगाच्या थोडं दूर जाऊन या चैत्र पालवीचा, निसर्ग पंचमीचा आनंद लुटणं, हा आशावादी सूर आपण घ्यायला हवा. वास्तव जगातले टक्के टोळपे खाताना, अपयशाचे धक्के पचवताना, स्वप्नांची समाप्ती होत असताना, ते भंगण्यात आपल्याला दुःख होत असताना परत एकदा वसंत फुलणार आहे, ही सकारात्मक विचार मेखला आपण आपल्या मनाच्या गुढीत कायम फुलवायला हवी. हो, भ्रष्टाचार, अत्याचार, अशिष्टाचार, व्यभिचार, दुराचार अशा अमंगल गोष्टींना दूर सारून मांगल्य, पावित्र्य, सौहार्द, शुचिता, समरसता आणि सलोख्याची गुढी उभारून आपण सगळ्यांनी केशवसुतांचे शब्द आळवूया. जुने जाऊ द्या मरणा लागून, जाळून अथवा पुरून टाका, किंवा आया वसंत ऋतू, विरह का अंत ऋतू, बन बन में छाई बहार, किंवा
आली बहरून जीवन बाग, सांग सखये गाऊ कोणता राग, गाऊ कोणता राग. आणि यातून मला वाटतं हेही सुचवायचं असावं. परत शब्द वसंत बापट यांचे आहेत. तिलक कामोद रागातलं उंबरठा चित्रपटातली प्रार्थना आपल्याला आठवतच असेल. वासंतिक कुसुमातून तूच मधुर हासतोस, मेघांच्या धारातून प्रेमरूप भासतोस, कधी येशील चपल चरण, वाहिले तुलाच जीवन, गगन सदन तेजोमय, तिमिर हरुण करुणाकर, दे प्रकाश देई अभय, गगन सदन तेजोमय. खरं सांगू, या अशा प्रकाश वाटेवर सृष्टी लावण्याच्या साक्षीनं आपल्या मनामतामध्ये सतत वसंत जागा ठेवूया आणि वसंताचा आनंद घेऊया. आणि म्हणूनच मला आता हे समाप्त करताना अगदी शेवटचं एक आठवतंय की एका ठिकाणी कार्यक्रम करायला गेले होते. अगदी परवा मंगळवारी सुद्धा मी हाच कार्यक्रम केला. तेव्हा एक म्हणाल्या, मी 82 वर्षाची आहे, पण सांगू का, मी म्हणजे 82 वसंत अनुभवले ना. पण वसंत इतका सुंदर आणि देखणा असतो आज हे पहिल्यांदा देखणं. आणि म्हणूनच मनामनातला असा वसंत खूप छान ताजा राहू देत. आणि आपणही सगळ्यांनी उरलेले जे काही थोडे वसंताचे दिवस आहेत तो खूप आनंद घ्या आणि आनंद परस्परांना दाखवा. आणि मुद्दाम नॅशनल पार्कच्या जवळनं जाताना तो पिसारा फुलवलेला आपल्या मुंबईचा म्हणूया आपला मोर मनातल्या तो असा झाला की खरं सांगू का, प्रत्येकाच्या मनात आणि प्रत्येकाच्या खिशात एक मोर असतो. प्रत्येकाच्या, प्रशांत असणारे यांची कविता आहे, प्रत्येकाच्या मनात एक मोर असतो. त्याला नाचवायला आपण शिकवावं लागतं. आपण कधी मधी उदास काळे ढग दाटून आले तर आपणच त्याला खिशातनं बाहेर काढून नाच शिकवायला हवा, असं प्रशांत असणारे म्हणतात. आणि मुख्य म्हणजे मोराच्या गावा जावे या पुस्तकाला नुकताच महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. तेही अष्टगंध प्रकाशन, माझे परिचित संजय शिंदे सर आहेत, त्यांच्या प्रकाशनाला आणि त्या कवींना आणि त्यांच्याही पुस्तकाला शासनाचा पुरस्कार मिळाला. आपण एकदा दाद देऊया त्याच्यासाठी. आणि आपल्या मनातला मोर कायम असा नाचता ठेवूया. आणि कितीही काय म्हणायचं त्याला, हे दुःख असली तरी सुद्धा परत वसंत फुलणार आहे ही आशा मनात पल्लवित करूया. आणि शेवटी परत असं म्हणते, या रम्य सांज वेळी, या रम्य सांज वेळी दिनसंपला स्मरावा, अकंठ भोगलेला आनंद साठवावा. ज्ञानामृतास प्यालो, अकंठ तृप्त झालो या SBI पेन्शनर्स असोसिएशनचा आणि त्यातल्या सगळ्या सदस्यांचा आणि सगळ्या चालू काम असलेल्या सगळ्या सदस्यांचा असाच उत्कर्ष व्हावा, असाच उत्कर्ष व्हावा. आणि हे सांगताना शेवटी फक्त मी थोडंसं सांगते की गेली 25 वर्ष मी व्याख्यानं, गाण्याचे कार्यक्रम आणि लेखन अशा तिन्ही गोष्टी करत असते. आजपर्यंत सांगायला मला आवडेल की अनेक प्रकारच्या गाण्याच्या मैफिली करते, ज्याच्यामध्ये गदिमांचं आहे, म्हणजे पूर्ण गदिमांचं निवेदन असतं. त्याच्यामध्ये गदिमा, शांता शेळके, सुधीर फडके, जगदीश खेबुडकर, अनंत काणेकर, अभिषेक बुवा, माणिक वर्मा या सगळ्यांच्या मैफिली करते. त्याचबरोबर गीत रामायण, प्रेमगीतं, भक्तिगीतं, दत्तगीतं, पाऊस गीतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणी करत नाही ते बालगीतांचा कार्यक्रम मी करते. आणि ज्याच्या निवेदनामध्ये मी सगळ्या बालक कविता म्हणते. म्हणजे अगदी त्याची एक दोन ओळी फक्त म्हणून दाखवते कशा असतात. आणि त्याचा आनंद बालकवितांचा आत्ताच्या मुलांना बरेचदा काही कळतच नाही, पण आपल्याला म्हणजे मोठ्यांना जास्त आनंद होतो. वाघाची मावशी आहे मोठी हौशी, अहो उंदीर तळून खाते एकादशीच्या दिवशी. पण आता तुम्हाला गंमत सांगते की आता जर म्हटलं ना तर मुलांना एकादशी माहिती नसते. आणि वाघाची मावशी म्हणजे काय, मावशीच माहिती नसते ना, आंटी माहिती असते काय. हे असं गडबड आहे, पण ठीक आहे. आणि म्हणूनच मराठीची संवर्धनासाठी गेले 25हून अधिक वर्ष मी हे कार्यक्रम करते. आणि त्याचबरोबर स्पंदन कर्णबधीर मुलांची. आणि आता जसा वसंत ऋतू केला तसा मी पाऊस कवितांचा कार्यक्रम करते, ज्याच्यामध्ये बालवयातला पाऊस, तारुण्यातला पाऊस आणि वृद्धापकाळचा पाऊस असं 3 टप्प्यात पाऊस बोलते मी. कोसळती धारा म्हणून. आणि तसाच पाऊस गाण्यांचाही कार्यक्रम करते. आणि अहिल्याबाई होळकर आहेत, नंतर बऱ्याच विषयांवर, गुरु या विषयावर बोलते. नंतर कर्तृत्व, त्यांचे शब्द माझे जे ज्या क्षेत्रात मी काम करते त्याच्याबद्दल बोलते. नंतर वंशज,
झाशीच्या राणीच्या हा एक वेगळा विषय आहे, हिरव्या गमती म्हणून एक वेगळा विषय आहे, असे बरेच काय विषय आहेत। आणि गेली 25 वर्ष ह्या सगळ्या माझ्या ह्याच्यातनं मिळणारं मानधन मी श्रवण यंत्रासाठी, होतकरू मुलांच्या शिक्षणासाठी आणि गरजू सामाजिक संस्था असतात त्यांच्यासाठी मी देत असते। एकही पैसा असताना मी मला ठेवलेला नाहीये। तेव्हा जर तुमच्या ओळखीत कुठेही जर घरगुती ते थिएटर शो सगळे करते मी, जर कोणाला कार्यक्रम हवा असेल तर नक्की नाव सुचवा, माझं कार्ड आहे मी देऊ शकते, देते। आणि जर तुम्ही कार्यक्रम केलात किंवा आयोजन करू शकलात तर मी असं म्हणते की तुमचे हात देवाचे होतात, कारण ते पैसे चांगल्या कामासाठी जात असतात। म्हणजे तुम्हाला फक्त गंमत म्हणून सांगते किंवा अनुभव म्हणून सांगते, मी आत्ताच त्या व्यक्तीची अभिनव नगरमध्ये मुलाखत जाहीर घेतली आणि कांदिवलीला एका ठिकाणी घेतली। विशाल परुळेकर नावाचा एक तरुण आहे, तो स्वतःच्या हिमतीवर 40 मुलांचं संगोपन करतो ज्यांना आई वडील नाही आहेत। म्हणजे आयदर अपघातामध्ये, बॉम्बस्फोटामध्ये किंवा सावत्र आईच्या जाचामुळे असेल, काही कारणामुळे ज्या मुलांना आई वडील दोन्ही नाही आहेत त्या मुलांचं संगोपन शासनाची मदत न घेता तो स्वतःच्या हिमतीवर करतो। त्याच्यासाठी मी कायम हिमालयासारखी पाठी उभी असते, कारण तो विरारच्या पुढे हत्तीपाडा नावाचा एक भाताणे गाव आहे, तिथे त्याचं आहे आणि खूप छान काम करतोय आणि मुलं आता स्पोर्ट्समध्ये पुढे येत आहेत। आणि एकदा आठवण म्हणून सांगते की एकदा संस्कार भारतीचं कुटुंब व्यवस्था अशा काहीतरी विषयावर मला बोलायला बोलवलं होतं आणि बोलून झाल्यानंतर मी शेवटी म्हटलं एक आगळं वेगळं कुटुंब आहे की ज्याच्यामध्ये गमतीचा भाग म्हणजे त्याने सांगितलेली आठवण मला डोळ्यात पाणी आणणारी आहे। ज्या वेळेला गणपतीनंतर पितृपंधरवडा असतो तेव्हा ते विशालजी आहेत, ते म्हणाले की मुलांना की तुमचे आई वडील नाहीत ना, आपण आज त्यांच्या नावाने सगळ्यांच्या पान ठेवूया। तर म्हणजे मला हे बोलताना पण शहारा येतोय की तेव्हा मुलांनी सांगितलं तू आमचा आबा आहेस, तू आमचा आबा आहेस, पान वगैरे काही ठेवायचं नाही। इतकं प्रेम। आणि त्या 40 मुलांमध्ये त्याचा स्वतःचा एक मुलगा आहे आणि तो कधीही सांगत नाही हा माझा मुलगा आहे। जर एकाने माझ्याबरोबर एकदा, कसं असतं बरेचदा ह्या गोष्टी माहिती नसतात, म्हणून एका माझ्याबरोबर जे आलं होतं त्यांनी विचारलं की आता तुमचा कोणता, काय म्हणाला तुमचा कोणता, हो सगळेच माझे। त्यांनी सांगितलं नाही माझा कोणता आहे। इतके त्या सगळ्या, आणि दुर्दैव असं की दुर्दैव की काय माहिती नाही, एकदा एक मुद्दाम तो अनुभव सांगते की एक बाई, मुस्लिम बाई होती ती आली आणि एका बाळाला ठेवून गेली। ते म्हणे काही कर, मी 1-2 दिवसांनी येते तुला भेटायला, पण ह्या बाळाला ठेव। आणि थोडंसं काय तिच्याकडे होतं ते दिलं। नंतर लक्षात आलं की हे मतिमंद मुलं आहे, आणि लहान होतं अगदी, म्हणजे 1 वर्षाचं सुद्धा नव्हतं, अगदी अडचण म्हणून आलं। आणि नंतर 1 वर्षाच्या आतच पोलिसांकडनं त्याला फोन आला, ते म्हणाले, आणि फोटो दाखवला की ही बाई तुम्हाला ओळखते का, ते म्हणाले हो तिचा मुलगा माझ्याकडे आहे, तर त्यांनी तुमच्यासाठी काहीतरी ठेवलंय, त्या गेलेत, आत्ता आमच्याकडे त्या ह्याच्या मार्केटमध्ये आहे ती। त्यांनी जाताना मला सांगितलंय की हे आहे ना, तर माझा मुलगा तिथे ठेवलेला आहे त्याच्यासाठी द्या। इतके हृदय अनुभव आणि इतकं सगळं जे आहे ते, म्हणून सांगायचं काय की ह्याच्यासाठी मी हे सगळं करते की एक आपण समाजाचं खूप वर्ष घेतोय, तर आपण काही देणं असतो। आणि ह्यांनी सांगितलेले, सुरेशजी परांजपेंनी सांगितलेली एक गोष्ट मुद्दाम सांगते। आत्ता मला म्हणाले नुसतं सांगू नका, ओरडून सांगा सगळ्यांना, नाही तर कधी असं म्हणतात ना, संस्कृतमध्ये असं म्हणतात की तुम्ही काही दिलत की ह्या हाताला कळू देता का म्हणे, पण ते म्हणाले आता काळ जसा बदलला तसं आपणही बदलायला हवं, कोणाला तरी स्फूर्ती मिळायला हवी। म्हणून एक सांगते, बरेच वर्ष महिला दिनाला एकदा कर्तृत्ववान महिला म्हणून सन्मान मिळाला, एकदा मुलाखत झाली, या होत्या, खूप वेळा काय 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 मिळत गेलं। म्हटलं तर आपण देणं पण लागतो ना। आणि ह्यावर्षी एक थोडासा अचानक मनात आलं, आणि म्हणून ज्या आमच्या इथे 3-4 गावातल्या सकाळी भाजीवाल्या येतात, त्या भाजीवाल्या, आपण वडापाव आणतो कुठून तरी, ती महिला असते, ती नोकरी करून परत हे करत असते, ती आपल्या घरी मदतीला येतात त्या ताई, इस्त्रीवाल्याची बायको असते ती पण इस्त्री करत असते वगैरे, अशा सगळ्यांना मिळून यावर्षी 500 रुपये आणि काजू कतलीचा बॉक्स असं सगळ्यांना दिलं। हा आनंदाचा भाग म्हणजे आपण समाजाचं काहीतरी सातत्यानं, आणि 1 मेला आता सगळ्या पुरुषांना देणार आहे, कामगार दिन आहे म्हणून, आपण
आपणही असं काही करावं. कारण काय माहिती का, की भोगापेक्षा त्यागात खूप आनंद मोठा असतो असं कुसुमाग्रज म्हणतात. तेव्हा मला इथं बोलायची संधी दिलीत त्याबद्दल आपण परत एकदा सगळ्यांनी मनात म्हणूया की किल्लेकर खूप लवकर बरे होऊन पुढच्या कार्यक्रमाला इथे येऊ देत आणि त्यांची आठवण करते आणि सगळ्यांबद्दल कृतज्ञता आणि ऋण व्यक्त मनापासून धन्यवाद.